स्वराली, काय नाटक चाललंय? माई खाली ठेव. तुझी इज्जत, जरा माझा बापाचा मान नाही तो माझा नवरा होण्याचा लायकीचा नाही. स्वरांजली, तोंड सांभाळून बोल. तुला याचे परिणाम भोगावे लागतील. तू अति बोलली. प्रत्येक मुलीच्या बापाचा ते कर्तव्य असतं. तुम्ही खर्च केला म्हणून नवल नाही केलं. हे लग्न मी आत्ताच याच क्षणी मोडते. तुमच्यासारख्या गर्विष्ठ लोकांच्या सोबत संसार करण्यापेक्षा मी माझ्या आई वडिलांची सेवा करेल. हो, कर्तव्य प्रत्येक मुलीच्या बापाचं असतं, खरं आहे, पण त्यालाही मान सन्मान असतो. पण तुम्ही भिकारी, तुम्हाला त्याची जाणीव नाही. तुम्हाला वाटते की तुम्ही खूप उच्च दर्जाचे लोक आहात आणि माझे बाबा भिकारी आहेत. तुम्ही माझ्या बाबांना या पहिल्या रांगेतून उठवून मागे पाठवलं कारण त्यांची लायकी नाहीये. तर आता सर्वांनी कान उघडे ठेवू नये का? जो 5 स्टार रिसॉर्ट आहे, जे तुमच्या 200 लोकांचं पंचपक्वान वाढले आहेत आणि ज्या VIP सोफ्यावर तुम्ही तुमच्या माज घेऊन बसलात, त्या सगळ्याचे 40 लाख रुपये माझे याच गरीब बापाने भरले आहेत. तुम्ही मुलावाले म्हणून 1 रुपयाचाही खर्च केला नाहीये. बस काय बोलतेस? माझ्या बापाच्या पैशावर फुकटची मज्जा मारायला आलात आणि माझ्याच बापाला लायकी काढताय. मॅनेजर, मॅनेजर, बोला मॅम. बुकिंग कुणाच्या नावावर आहे? मॅडम, पूर्ण पेमेंट तुमच्याच नावावर आहे. मॅनेजर, मग माझे ऐका. हे लोक आता माझे पाहुणे नाहीत. सिक्युरिटी, यांना तुम्ही आताच्या आता हॉलच्या बाहेर काढा. आणि हो, पुढे काय झाला हा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी नमो नमो चॅनल हा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट्स करायला विसरू नका.